सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि स्वागत देखील करतो. मित्रांनो, आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख श्रीयुत मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रम सुरू केलाय, ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी. आपल्या परिपत्रकामध्ये ते दिलेलं आहे. आरोग्यवारी आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे, जो दिनांक 1 ऑगस्ट रोजी सुरू झालेला आहे. याची सुरुवात मराठवाड्यामधून झाली होती आणि संपूर्ण राज्यभर मराठवाडा झाल्यानंतर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, खानदेश, कोकण नंतर आज आपण पश्चिम महाराष्ट्रात आलेलो आहोत. तर या आरोग्यवारी म्हणजे काय आणि काय उद्देश असेल, तर आरोग्यवारीचा मुख्य उद्देश असा आहे की आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी योजना जी आपल्या राज्यभर चालू आहे, या राज्यभर चालू असणाऱ्या योजनेतून आतापर्यंत किती निधी मिळाला, मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा, तो प्रत्येक जिल्ह्याला किती मिळाला आहे, मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणं किती सोपं आहे, या सर्व गोष्टीची माहिती देण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. तर मला आपल्याला आवर्जून सांगायचं की मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणं फार सोपं आहे. आपण जर बघितलं, आपल्या ठिकाणी ज्या परिपत्रकामध्ये एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे, या ठिकाणी स्टँडीवर सुद्धा दिलेला आहे 86 50 567 567. या नंबरवर जर आपण एक मिस कॉल दिला तर आपल्याला तात्काळ एक मेसेज येतो आणि त्या मेसेजमध्ये एक लिंक येते आणि आवश्यक 4 डॉक्युमेंट जर आपण मेल केले तर तात्काळ 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला त्या मुख्यमंत्री सहायता निधीचे पैसे आपल्या खात्यावर जमा होतात. तर आता हा निधी कुठल्या आजारांना मिळतो, तर हा निधी मिळतो कॅन्सर, ब्रेन ट्युमर, अपघात, लहान मुलांचा आजार, विद्युत रुग्ण, बर्न रुग्ण, नंतर किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, या सगळ्या आजारांना हा निधी मिळतो. तर एकूणच सांगायचा उद्देश असा आहे मित्रांनो की आतापर्यंत राज्यामध्ये आपलं सरकार आल्यापासून 2 वर्ष 2 महिन्यामध्ये 340 कोटीचं विक्रमी वितरण या मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत झालेलं आहे. त्यापैकी राज्यामध्ये 1 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा. या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 32 कोटी रुपयाचं वितरण गोरगरीब रुग्णांना झालेलं आहे. म्हणून हे माहिती देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे, जेणेकरून आता जो आपण निधी वाटत आहोत, आता जी आपण लोकांना मदत करत आहोत, ती अनेक खेडोपाडी आपल्या मार्फत प्रत्येक रुग्णांपर्यंत पोहोचावी, लोकांना त्याचा लाभ व्हावा, म्हणून आपण आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. तर माझी पत्रकार बांधवांना सगळ्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी आता तुम्हाला मंत्रालयात येण्याची गरज नाही, कुठेही तुम्हाला हेलपाटे मारण्याची गरज नाही, कुठल्या एजंटला भेटण्याची गरज नाही, कुठल्या आमदार खासदाराकडे जाण्याची गरज नाही. आपण स्वतः घर बसल्या आपल्या मोबाईलवरून हा मुख्यमंत्री सहायता निधी मिळवू शकतो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला तो नंबर फॉर्म मिळेल. फॉर्म मिळाल्यानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि डॉक्टरांचे एस्टिमेट, 4 डॉक्युमेंट जर तुम्ही मेल केले तर तुम्हाला त्या ठिकाणी तात्काळ 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी आपल्या हॉस्पिटलला जमा होतो. ही एवढी सरळ साधी सोपी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया आपल्या माध्यमातून जर गोरगरीब रुग्णांना खेडोपाडी आपल्या माध्यमातून जर गेली तर अनेक लोकांचा जीव वाचण्यास, त्यांना मदत होण्यास मदत होईल. म्हणून आज मुद्दामून आपल्याला या ठिकाणी बोलवलंय. ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत आम्ही पोहोचवलीच आहे. मी फिरून त्याचा प्रचार प्रसार करतच आहे, परंतु हे टीम वर्क आहे. आपल्या माध्यमातून हे अनेक लोकांना जर मिळालं तर त्याचा जीव वाचेल, म्हणून आज आपण या ठिकाणी बोलवलं होतं. तर आपल्याला आता या योजनेमध्ये काही शंका असेल तर तुम्ही तसे प्रश्न मला विचारू शकता. सर, तुम्ही आता ते म्हटलं हो, नक्की हा तहसीलदारांचा आणि एक नमूद करतो, उत्पन्नाचा दाखला 1 दिवसाच्या आत देणं बंधनकारक आहे जर तुम्ही आरोग्याच्या कामासाठी घेत असाल तर. कारण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की 15 दिवस लागतात. 15 दिवस लागत नाहीत. आजच सकाळी एक वकील संघटनेची केस आली, ते आता उत्पन्नाचा दाखलाच काढायला गेलेत. अगदी 2 तासात सुद्धा उत्पन्नाचा दाखला मिळतो. तर सांगायचा एकूण उद्देश एवढा आहे की योजना सर प्रामाणिक आहे, प्रांजळ आहे. तुमच्या मार्फत जर कोणाला गेली, आपल्या बांधवांना, आपल्या मित्रांना त्याचा जीव वाचण्यास मदत होईल. लहान मुलगा असेल, प्रीमॅच्युअर बेबी असेल तर त्याला कुठलाही आजार असेल त्याला 1 लाख रुपये मिळतात. आपण फील्डवर असतो, आपण बघतो आता अपघाताचं प्रमाण वाढलंय. जर कोणाला ऍक्सिडेंट झाला तर त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी 1 लाख रुपयाची मदत मिळते. तुम्ही 5 मिनिटात मोबाईलवर तुमचा अर्ज लगेच अपलोड करू शकता. ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी तुम्ही जर उत्पन्नाचा दाखला काढायला दिला, दुसऱ्या दिवशी तुम्ही अर्ज केल्यानंतर 5 ते 7 दिवसाच्या वर्किंग डे मध्ये तुम्हाला मिळू शकतं. सर, त्यामध्ये एक जास्त कार्ड आहे, कोटेशन घेतल्यानंतर कोटेशन आदेशापर्यंत सही लागते, त्यासाठी जिल्ह्याची जायची गरज नाही ना, तालुक्यावाल्यांना पण दिले आपण तो अधिकार. हो, तुम्ही कुठे नाही घेऊ शकता.
हा 1,60,000ची आहे, परंतु ती आपण आता वाढवली आहे. 3,60,000चा जी आर एक 8 दिवसात येईल. 3,60,000 पण ती मर्यादा आपण वाढवलेली आहे. 1,60,000ची मर्यादा होती ती आपण वाढवलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हा निधी मिळवणं तर सोपंच आहे, मी तुम्हाला सांगितलं. परंतु या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण आली तर आमचे प्रतिनिधी या ठिकाणी सीमाताई आहेत, सुरेशजी मिसाळ आहेत, ते स्वतः आमचे पत्रकार बांधव सुद्धा आहेत आणि आपल्या वैद्यकीय कक्षाचं काम देखील ते जोमाने करतात. बऱ्यापैकी फाईल त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आमचे फादरबोडीचे उपजिल्हा प्रमुख आहेत, इथे भिगवणचे आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत वैद्यकीयचे, पाठीमागे आमचे तालुका प्रमुख आहेत. ही जी टीम आहे ही बऱ्याच दिवसापासून या वैद्यकीय क्षेत्रात गेली 4-5 वर्ष काम करत आहेत, निस्वार्थ काम करतात. तुम्हाला जर काही अडचण आली तर यांचे नंबर आता तुम्हाला या ठिकाणी दिले जातील की इंदापूर तालुक्यामध्ये, इंदापूर शहरात असेल किंवा आजूबाजूच्या परिसरात असेल, तुम्हाला कधीही काही अडचण आली, महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल, मुख्यमंत्री सहायता निधी योजना असेल, कोणाला ऍडमिशन हवा असेल, बेड हवा असेल, अँब्युलन्स असेल, सगळ्या प्रकारची मदत या ठिकाणी तुम्हाला केली जाते. याची माहिती तुम्हाला असावी, कारण का तुमच्याकडे लोक येत असतात, तुम्हाला मदत मागत असतात. अशा वेळी जर तुम्ही आमच्या कोऑर्डिनेटरचा जरी नंबर दिला तरी तुम्हाला त्या ठिकाणी ती तात्काळ मदत मिळून जाईल. तर एकूणच सांगायचा उद्देश, विनंती तुम्हाला कळकळीची की लोकांपर्यंत ही योजना जास्तीत जास्त पोहोचवा, जेणेकरून लोकांना आता असं वाटतं की बाबा मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा, कुठून मिळवावा, मग मला आमदाराकडे जावं लागेल, त्याचं शिफारस पत्र घ्यावं लागेल, खासदाराकडे जावं लागेल, मंत्रालयात जावं लागेल, मंत्रालयात कसं जायचं, असा बऱ्याच लोकांचा समज असतो. आता आपण शहरात आहे ठीक आहे, पण बाजूबाजूच्या खेड्याच्या परिसरात जर तुम्ही हा टोल फ्री क्रमांक दिला किंवा त्यांना जर हे सांगितलं की बाबा हे खूप सोपं आहे, तू तुझ्या मोबाईलवरून सुद्धा करू शकतो. नितीन, ते माहिती पत्रक घ्या ना, मी दाखवतो लगेच करून. काय होतं सर, एखादा पेशंट असेल, गंभीर पेशंट असेल, हा हा त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं, हा हा पहिल्यांदा अगोदरच लाख रुपये 3 लाख रुपये असं बरं. बघा म्हणते. आता हे पैसे तर आपण मंजूर होणार म्हणतात, पण त्याला 7-8 दिवसाचा कालावधी, बरोबर? हो हो त्यावेळेस काय नाही सर, आपण पूर्ण रक्कम देत नाही ना, आपण फक्त सपोर्टिव्ह रक्कम देतोय. तुम्हाला जर 3 लाख खर्च असेल तर आपण 3 लाख रुपये देत नाही, आपण 1 लाख रुपये देतो. तुम्हाला तर ती रक्कम भरणं गरजेचं आहे ना. आपली योजना ही सपोर्टिव्ह आहे. आता जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला तर तुम्हाला पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुलेचा लाभ मिळतो, ती सरकारचीच योजना आहे. ती योजना संपल्यानंतर, त्याचं पॅकेज संपल्यानंतर तुम्ही हे टॉपअप म्हणून सुद्धा करू शकता. सांगायचा उद्देश काय आहे की तुम्ही दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही जर असं म्हणलात की आता त्या ठिकाणी ऍडमिट झालो तर त्या ठिकाणी तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेचा फॉर्म भरू शकता. त्याचं जे पॅकेज आहे ते पॅकेज संपल्यानंतर तुम्ही ह्याचं पॅकेज घेऊ शकता. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की हे सोपं आहे. आता जर तुम्ही तुमच्या मोबाईलचा कॅमेरा घेतला आणि ह्या ठिकाणी डाव्या बाजूला QR कोड आहे बघा, हा QR कोड जर तुम्ही स्कॅन केला, आपल्या साध्या कॅमेऱ्यामध्ये जरी स्कॅन केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईलमध्ये आपला गुगल फॉर्म मिळतो बघा. एक मिनिट, हे बघा, हा फॉर्म आलाय, लगेच फॉर्म येतो 2 मिनिटात. आणि फॉर्मवरती तुमचं नाव, पूर्ण पत्ता वगैरे भरायचा आहे. या ठिकाणी जी सही तुम्ही आता विचारली घेऊ शकता, किंवा आमचा सागर आहे या ठिकाणी, नंतर सोमनाथ आहे, तो हॉस्पिटलमध्येच काम करतो, ते देखील लोक आहेत. हे सही घेऊन फक्त तुम्हाला काय करायचं, मेल करायचं. याला फक्त जे 4-5 डॉक्युमेंटला आवश्यक आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत आणि सहज साध्या पद्धतीने तुम्हाला हा मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो. तर एक राजकीय जात धर्म पंथ याच्या पलीकडं मी तुम्हाला भेटायला, तुमची भेट घ्यायला आवडून मुळात पत्रकार परिषद नाही तर तुमची भेट घेण्यासाठी आलोय. का की ही जी योजना आहे ही इतर योजनेपेक्षा वेगळी, याने कोणाचा तरी जीव वाचतोय. आज आपण बघतो की काही लोक कॅन्सरने पीडित आहेत, लोकांना गरज आहे, माहित नसतं की आता घरामध्ये एखादा पेशंट आजारी असल्यावर संपूर्ण कुटुंब आजारी असतं, त्यांना मदत कशी मिळवायची माहित नसते, त्यांची फरफट होते, धावपळ होते. आता मी कुठं गेलं पाहिजे, संचेतीला गेलं पाहिजे, दीनानाथला गेलं पाहिजे, बारामतीला गेलं पाहिजे, निधी कुठून मिळवावा. तर आपण जर हे लोकांपर्यंत पोहोचलं तर एक पुण्याचं काम, आत्मिक समाधान आपल्याला लाभेल. म्हणून आज या ठिकाणी आवर्जून आपली भेट घेण्यासाठी, आपल्याला भेटण्यासाठी, आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी मी इथं आलोय. तुम्हाला या योजनेत अजून काही वाटत असेल तर तुम्ही निश्चिंतपणे मला विचारा. आपण कळकळीची विनंती करून तुम्हाला सांगतो की हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा, जेणेकरून कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत होईल. सर, आता इंदापूरचे जे पेशंट असतात, हाय रिस्क किंवा गंभीर पेशंट, हो, त्यांना सोलापूर जिल्ह्यातील आशा हॉस्पिटलला, कुंभारीला, जातं. हो, तर त्या ठिकाणी तुम्ही जे योजना म्हणताय शासनाच्या, पहिल्या चालूच होत्या, परंतु काही दिवसापूर्वी तिथले म्हणजे त्याला काही वर्ष झाले आता, ते योजना सगळ्या बंद केलेल्या आहेत.
मग आता समजा तिथं आपली बाग असेल किंवा आपल्या इंदापुरातून काय गोरगरीब असतील तिथं त्यांना आता मोठं हॉस्पिटल असल्यावर तिथं जावं लागतंय. बरोबर. तिथं जायचं म्हटलं तर त्यांना ते जन आरोग्य योजना किंवा पंतप्रधानांचं ते कार्ड आहे ते नुसतं ते दाखवलं तर लाभ देत नाही. मग त्यासाठी का असं मी काय म्हणतोय, अश्विनी फक्त एकच हॉस्पिटल नाही, सोलापूर मोठं हॉस्पिटल आहे. सोलापूरमध्ये जर तुम्हाला कुठलं हॉस्पिटल हवं असेल तर यामध्ये सर्व रुग्णालयाची यादी, मुख्यमंत्री सहायता निधीची सुद्धा आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची सुद्धा, आपल्याला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. न्यूरो किंवा बाकीचे सगळे स्पेशल हॉस्पिटल आहेत ज्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी योजना आहे. जर तुम्ही आपल्या मोबाईलवरचा उजव्या बाजूचा QR कोड स्कॅन केला तर तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील किंवा इंदापूर पुणे जिल्ह्यातील सगळी यादी मिळते. मला काय म्हणायचंय, सगळेजण अश्विनीलाच गेलं पाहिजे असं काही गरज नाही. आणि तुमची जी शंका आहे की त्या ठिकाणी तिचे लाभ देत नाहीत, तर त्या ठिकाणी आता मी उद्या सोलापूरला जाणार आहे, बार्शी मार्गे. पंढरपूरला पुढची प्रेस आहे माझी, तर सोलापूरला जाणार आहे. आम्ही प्रत्येकाला जाऊन यापूर्वी सुद्धा जे कक्षाचे प्रमुख आहेत मंगेश चिवटे, त्यांनी सुद्धा हे स्टँडी लावणं बंधनकारक केलेलं आहे. आणि इथे योजना आहे, या योजनेची तुम्ही माहिती द्या, असं बंधनकारक केलेलं आहे. त्यांना आपण सूचना दिल्यात, पण यानंतरही या उपरोक्ष जर ते तसं करत असतील तर त्यावर आम्ही कठोर कार्यवाही करू. कारण अश्विनी हॉस्पिटल हे नावाजलेलं हॉस्पिटल आहे, 100% नाव. पेशंट दगावण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे इमर्जन्सी दररोज 2-3 पेशंट पण त्या ठिकाणी योजना घेतात कुठं कुंभारीला. मॅडम कुंभारी लांब आहे. बरोबर. तिथे त्यांनी लावलेलं नाही असं म्हणणं आहे का तुमचं? सांगतो एमके इनामदारचं सांगताय का? अकलूजला आपलं सीएम फंडाची चालू आहे. इनामदार सरांकडे आपण कितीतरी पेशंटला मी भेट देतो मी यासाठी तुमच्याकडे ऍक्सिडेंट झाला होता इंदापूरला, तिथे नेल्याच्या नंतर मी खूप पाठपुरावा केला. मला मुंबईला जावं लागलं मंत्रालयात. त्यावेळेस मंगेश चिवटे सरांना पर्सनली फोन वगैरे केले, त्यांच्याकडून मला मदतही मिळाली होती, त्याच्याबद्दल बोलत नाही. परंतु मला जे म्हणजे माझ्या वैयक्तिक मला जो मानसिक त्रास झाला तिथे हॉस्पिटलमध्ये, माझ्याकडे सगळे कार्ड आहेत, पण तिथं उपचार माझ्या व्यवस्थित मिळालेला नाही. त्याच्यामुळे मग हे कार्ड काढून तरी काय उपयोग, असं गोरगरीब सर्वसामान्य माझं वैयक्तिक मत आहे. नाही, बरोबर आहे ना. आता मी तुम्हाला जी योजना घेऊन आलोय ना, या योजना प्रभावीपणे राबवल्या पाहिजे. आता ह्या योजनेत तुम्ही पाठपुरावा केला, तुम्हाला पैसे मिळाले. आता कसं आहे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्याचे जे हेड आहेत ते वेगळे, याचे हेड आहेत मंगेश चिवटे. याचा आम्ही तुम्हाला काही असू द्या, आता ज्या वकील साहेबांनी पत्र दिलं आम्हाला, आम्ही त्याचा लगेच पाठपुरावा करतो. आतापर्यंत तुम्हाला सांगायचंय मला आवर्जून, मागच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये फक्त 2.5 कोटीचं वितरण झालं होतं. आज आपण 2 वर्ष 2 महिन्यामध्ये 340 कोटीचं वितरण केलंय. कारण आपण प्रभावीपणे, प्रामाणिकपणे संपूर्ण आपला जीव ओतून त्या ठिकाणी काम करतोय. ही जी बाजूला मंडळी बसली ती सुद्धा वैद्यकीय सेवेत निस्वार्थ काम करते. म्हणून मला तुम्ही जे सांगितलं याचं मी नक्की दखल घेतो आणि सोलापूरला त्या ठिकाणी भेट देतो ना. मी भेट होती ती बंद झाली. त्यांच्याकडे फक्त काय आता की आपली वैद्यकीयची सीएम फंडालाच त्यांचं हॉस्पिटल आहे. आणि दुसरं ह्या माध्यमातून अजून एक सांगते की स्थानिकचे आपण सगळेजण आहोत. आता तुम्ही जसं सांगितलं की ऍक्सिडेंट झाल्यावर आपण अकलूजला इनामदारकडे गेलो, बरोबर आहे का? तर आपल्याला एक विनंती आहे, आपल्याकडे काय होतं, बरेचसे डॉक्टर लोकांकडे पेशंट जातात, फायली करतात, पेशंट घरी आणतात, पण फाईल कधी करतात, पेशंटला डिस्चार्ज घेतल्यानंतर, आणि त्यावेळेस सीएम फंड मिळाला नाही म्हणून ओरड होते. तर आमची तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की बाबा, जर पेशंट खरंच आपला गरीब आहे, गरजू आहे, त्याला मदतीची गरज आहे, तुम्ही आम्हाला कुणालाही पहिला फोन करा. आपल्या इंदापूरला सुद्धा क्रिटिकेअर हॉस्पिटलला महात्मा फुले योजना आहे, तिथंही आपले मगर सरच ऑपरेशन करतात, जे ऍक्सिडेंटचे पायाचे ह्याचे होतात, आणि तिथं तुम्हाला 5 लाखापर्यंतचा दवाखाना फुकट आहे महात्मा फुलेतनं. आणि जर समजा नाही झालं, त्याच्यापेक्षा जास्त लागतंय, तर आपण त्या पेशंटला सीएम फंडातनं पण देऊ शकतो. असे दोन्ही ऑप्शन आहेत. आपल्याकडची अडचण अशी होती की आपण इनामदार सरांकडे इकडे गेल्यावर जास्त पैसे लागतात, आपल्याला महात्मा फुलेचं जे हॉस्पिटल आहे त्याचा आपण लाभ घेत नाही. अकलूजला सुद्धा जे बायपास, एक मिनिट, ह्या कक्षाचे जे प्रमुख आहेत, आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख श्रीयुत मंगेश चिवटे, कुठे चालू इंदापूर. हा, इंदापूरला पत्रकार बसलेत सगळे. मी स्पीकरवर टाकतो फोन, आपल्याला थोडी माहिती द्यावी मार्गदर्शन. यस, बोला सर. इंदापूर शहर आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचं या पत्रकार परिषदेच्यासाठी मी सुरुवातीलाच मनपूर्वक स्वागत करतो आणि मोठ्या संख्येने आपण आल्याबद्दल आपले आभार देखील सुरुवातीलाच मानतो. माझ्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सहकारी श्री राम राऊत सर
आज या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची माहिती देण्यासाठी आलेले आहेत. मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं की राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून गेली 2 वर्ष 2 महिन्यामध्ये आपण 321 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित केलं आहे. यामुळे 40,000 पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचलेत. आणि मला आवर्जून नमूद करायचं आहे की इंदापूर च्या विधानसभेचे दोन्ही आजी माजी विधानसभा सदस्य, मग आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब असोत किंवा आदरणीय दत्तामामा भरणे साहेब असोत, दररोज म्हणलं तरी या दोन्ही माझी आजी लोकप्रतिनिधींचा मला किंवा माझ्या कार्यालयाला हमखास फोन येतो आणि आपल्या भागातील रुग्णांच्यासाठी हे दोन्ही लोकप्रतिनिधी सातत्यानं रुग्णसेवेसाठी तत्पर असल्याचं देखील मला आवर्जून या ठिकाणी नमूद करायचं आहे. यासोबतच आमचे सहकारी भूषण सुर्वे असतील, आमचे विशाल धुमाळ असतील, ही सगळी टीम देखील सातत्यानं रुग्णसेवेसाठी चांगल्या पद्धतीचं काम करत आहे. या निमित्तानं मला आवर्जून एक सांगायचंय, पत्रकार बांधवांना विनंती करायची आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ही पूर्णतः निशुल्क प्रक्रिया आहे. या वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया ही संपूर्णतः निशुल्क आहे. आणि या योजनेमध्ये जर एखादा रुग्णालय अंगीकृत करायचं असेल तर ती देखील प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे. हे जर आपण चौकटीमध्ये विशेषतः नमूद केलं तर खूप बरं होईल. कारण पूर्वीच्या काळामध्ये या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवून देण्याच्या नावाखाली रुग्णांकडनं आर्थिक पिळवणूक केली जायची. त्यांना अर्थसहाय्य मिळवून देतो या नावाखाली त्यांच्याकडनं पैसे उकळले जायचे. मात्र गेली 2 वर्ष 2 महिन्यांमध्ये हे सगळे गैरप्रकार आपण 100% बंद केलेले आहेत. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन केलेली आहे, पारदर्शक केलेली आहे. हे मी या ठिकाणी आवर्जून अभिमानानं नमूद करतो. मला असं वाटतं बाकी सर्व माहिती हे रामराव सर देतील. इंदापूरला तर एवढ्यात काही येणं नाहीये, परंतु पुढच्या महिन्यामध्ये आमचा एक कॅम्प आहे. दिव्यांग बांधवांना आपण कृत्रिम हात आणि पाय देणार आहोत. त्यावेळी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना आवर्जून नक्की भेटेल हे देखील सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, थँक्यू सर. तर हे प्रमुख आहेत या योजनेचे मंत्रालयात मुख्यमंत्री सहायता निधीचे. याची मूळ संकल्पना सुद्धा त्यांचीच आहे. 2014ला यांनी संकल्पना मांडली होती. आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी नव्हता, म्हणजे फक्त आपत्कालीन परिस्थितीत तो मिळायचा, पण रुग्णासाठी नव्हता. ही संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली होती. 5 वर्ष 19 पर्यंत चालली. नंतर मध्यंतरी 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी लोकांना पैसे मिळत नव्हते. फक्त 2.5 कोटीचं निधीचं वितरण झालं होतं. आता आपण आल्यापासून मोठेपणा सांगत नाही, पण योजना कशी कुठपर्यंत तळागाळात पोहोचवावी याचं उदाहरण सांगतो. की आपण आता प्रत्येक तालुक्या खेड्यापाड्यात बोला सर. माझा प्रश्न असा आहे, बरोबर. हो 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 बरोबर. बरोबर. आपल्याला असं काय माध्यमातून किंवा असं काय तातडीची तर आपण देऊ शकत नाही सर, कारण ही शासकीय प्रोसेस आहे. याला वेळ तर जाणारच. पण तुम्ही ऍडमिट झाल्या तर तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेचा लाभ घेऊ शकता ना. 4 तासात तुम्हाला त्याचे अप्रुव्हल मिळतं. ऍडमिट झाल्या अपघातग्रस्त पेशंटला तुम्ही त्याचं मदत त्या योजनेची घेऊ शकता. ही योजना पूर्णपणे तुम्हाला लाभ नाही, एक सपोर्टिव्ह योजना आहे, आधार योजना आहे त्यासोबत. म्हणजे तुम्हाला जर किडनी ट्रान्सप्लांट समजा करायचा असेल तर त्याला 6-7 लाख रुपये खर्च येतो एकासाठी. तर त्याच्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीचे 2 लाख रुपये मिळतात आपल्या योजनेचे. पंतप्रधान सहायता निधीचे 3 लाख रुपये मिळतात, 5 लाख झाले. सिद्धिविनायक ट्रस्टचे 25 मिळतात, टाटा ट्रस्ट कडून मिळतात, मुकुल माधव फाउंडेशन आहे पुण्यामध्ये, लालबागचा राजा आहे, अशी छोटी मोठी 40 ट्रस्ट आहेत. म्हणजे मला सांगायचा काय उद्देश आहे की या सगळ्याचा पाठपुरावा करून आपण ते मिळवतो. आता तुम्ही जो मुद्दा मांडला की इमर्जन्सी काय झालं तर तुम्हाला थोडंफार तर त्या ठिकाणी जर योजना असेल तर योजनेचा लाभ मिळेल, पण प्रायव्हेट असेल तर थोडंफार भरावंच लागेल. कारण आपण पूर्ण त्या व्यक्तीचं कव्हरेज देत नाही, आपण आधार देतो. आपण जर ते सगळे पैसे दिले तर आपल्याला ते सगळीकडे राज्यभर एवढं शक्य होणार नाही. मग आपण त्याचं लिमिट ठेवलंय 1 लाख रुपये अपघातासाठी, 2 लाख रुपये ट्रान्सप्लांटसाठी. मग ते लिमिटेशन असल्यामुळे आपण तेवढं देऊ शकतो. सर मनकेचे बॉल वगैरे त्यासाठी काय? नाही, मणक्याचं तर नाही आपल्याकडे सध्या, परंतु कमरेचा जो बॉल आहे हिप रिप्लेसमेंट
त्यासाठी आपण 1 लाख रुपयाची मदत करतो आणि गुडघा रिप्लेसमेंटसाठी 1 लाख रुपये करतो. विद्युत अपघात रुग्ण जे असतील त्यांना सुद्धा मदत करतो. जळीत रुग्ण असेल, हॉस्पिटल एखाद्या कंपनीमध्ये स्फोट झाला किंवा आपल्या गृहिणीला भाजलं किंवा गॅसचा स्फोट झाला काही, तर त्यासाठी सुद्धा आपण मदत करतो. लहान मुलगा कुठलाही असेल, आपण ज्याला प्रीमॅच्युअर म्हणतो, काचेच्या पेटीत ठेवावं लागतं, 7व्या 8व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी होते, तर त्यासाठी सुद्धा 1 लाख रुपयाची मदत होते. म्हणजे सांगायचा उद्देश काय की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, त्याचबरोबर लोकांना माहित नसतं की ही योजना सुद्धा आपल्याकडे आहे, याचा सुद्धा लाभ घेता येतो. पण आपण जर थोडं सजग राहिला, आपण थोडं इतरांना सांगितलं, आपण चौथा स्तंभ आहात, आपल्या माध्यमातून ही अजून लोकांना पोहोचेल, तर त्यासाठी ही आज पत्रकार परिषद आपण घेतली होती. एक मैत्रीपूर्ण चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत, वेगळं काही नाहीये. शेवटचा एक प्रश्न आहे. आता ही योजना जी आहे बरोबर, त्याच्यामध्ये महिलांसाठी काय म्हणजे थोडं सांगितलं तर बरं पडेल, कारण पुरुषाप्रमाणे महिलांना सुद्धा काही आणि वेगळं महिला सगळ्यांसाठीच नाही. लहान मुलांपासून अगदी 1 महिन्याच्या 1 दिवसाच्या बालकापासून 80 वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तीला सुद्धा आहे ना. एक प्रीमॅच्युअर मी सांगितलं ना, जन्मजात बेबी, त्याला काही आजार असेल तरी सुद्धा, अपघात झाला तरी सुद्धा, किंवा एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीच्या गुडघ्याची वाटी बदलायची किंवा हिप रिप्लेसमेंट बॉल बदलायचा, त्याला सुद्धा आहे. महिलांची वेगवेगळे ऑपरेशन होतात त्यासाठी. त्याला आपल्याला सुरू हो, बसवत सगळ्यांसाठी आहे. सर्वंकष योजना आहे. काय म्हणजे हा प्रश्न आहे. हा, चांगल्या पद्धतीने चालू आहे असं दिसतं ते बोल नाही. बर, पण शासकीय आपलं रुग्णालय असेल त्या ठिकाणी बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध होत नाहीत. डॉक्टर तिथं दाखवलं जातोय की या ड्युटीवरती आहेत, पण ते दिवस मध्ये येत नाही. त्यामध्ये काय डिलिव्हरीचे पेशंट महिला येतात, तर ती एवढी गंभीर परिस्थिती असते महिलांची, तरी डॉक्टर तिथे येत नाहीत. आणि मग त्यांना समजलं बाबा आता काहीतरी वेगळं होणार आहे, त्या टायमिंगला माझं सोलापूरला नाही, पुण्याला नाही, इकडे पण लक्ष द्या. आता बघा, मी एक या योजनेपुरता मर्यादित आहे. मी तुमच्या प्रश्नाकडे पण येतो, पण मला एक सांगायचं की मी मुख्यमंत्री सहायता निधी योजनेपुरता मर्यादित आहे. आणि आपण जो बोललात ते सार्वजनिक कुटुंब कल्याण आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे येतं. पण तरी सुद्धा मला एक सांगायचं की 2 महिन्यापूर्वी ज्यावेळी मी इथे आलो होतो, त्यावेळेस मी त्या रुग्णालयाला भेट दिली होती. रुग्णालयाला भेट दिल्यानंतर आपण CS ला सुद्धा भेटलो होतो. मला वाटतं मिसाळ सर आणि सगळे टीम ताई सगळे होत्या. त्या ठिकाणी मला त्यांनी परिस्थिती दाखवली की एवढं मोठं रुग्णालय आहे, या ठिकाणी सर्व आहे. कृष्णा डायग्नोस्टिक सेंटरला सुद्धा तिथे भेट दिली होती. तिथला सुद्धा प्रॉब्लेम होता, तो आपण त्या ठिकाणी फोनवर सॉल्व्ह केला होता की बरेचदा ते बाहेर पाठवत होते. मग त्यांना सांगितलं की इथं आहे. मग ही मी भेट दिलेली आहे त्या ठिकाणी. वाटलंच तर आज पुन्हा त्या ठिकाणी भेट देतो. मला तुम्ही ह्या ज्या अडचणी सांगितल्या त्या पुन्हा मी त्या ठिकाणी भेट देतो आणि त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचं निवेदन आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत साहेबांना देऊन या ठिकाणी लक्ष देण्याचं मी सुचवतो. यांचा प्रश्न दोन प्रश्न आहे की बावडा इथे जवळजवळ 13-14 कोटीची इमारत बांधलेली ग्रामीण रुग्णालयाची. ते इमारत आहे ती सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. म्हणजे वादाच्या भोवऱ्यात म्हणण्यापेक्षा मी उद्घाटन करतो, तू उद्घाटन करतो. आणि काय होत आहे, त्या भागातल्या गोरगरीब रुग्णांसाठी ती इमारत बांधलेली आहे. तिथे डॉक्टर खामगावकर काही दिवसापूर्वी त्यांची त्यांची काही दिवसापूर्वी बदली झालेली आहे. तर आता तिथे नागापल्ले नवीन डॉक्टर आलेले आहेत. पण तिथे काय आहे साहेब, की तिथं मशिनरी आहे पण तू चालू अवस्थेत नाही. तिथली इमारत नवीन बांधलेली आहे, परंतु इमारत छत पडलेला आहे. म्हणजे आणि तिथले लाईट सामान एकदा नाही तर 3 वेळा चोरीला गेलेलं आहे. नकळत भेट द्यावी जेणेकरून तिथला मंगळ करणार तेव्हा ठेवायला पाहिजे. रुग्णसेवाची तर मी मी जरी याच्यापुरता मर्यादित असेल तरी एक सामान्य रुग्णसेवक म्हणून मी राज्यभर फिरत असतो. मी तुम्हाला सांगितलं की 1 ऑगस्टला मी या वारी सुरू केले. अगदी गडचिरोलीला सुद्धा मी गेलो होतो. गडचिरोलीचा दुर्गम भाग असेल त्या ठिकाणी सुद्धा गेलो होतो. गडचिरोली, भंडारा, गोंदिया असे प्रश्न बऱ्याच ठिकाणी आहेत. मी त्या ठिकाणी जातो आणि तिथली निवेदन ते चौकशी आदेश मी वरून त्यांना देतो. का तर बावडा गाव हे राजकीय गोष्ट माझ्या बघा, राजकीय गोष्टीवर तर मी बोलू शकत नाही किंवा भाष्य करू शकत नाही. माझ्या हातात काय आहे तिथे जाणे आणि आलेल्या चौकशीचा आढावा, आलेल्या परिस्थितीचा आढावा घेणे, वर सूचित करणे, तेवढं मी नक्की आश्वासन तुम्हाला देतो. आज इंदापूर रुग्णालयात सुद्धा पुन्हा भेट देतो आपण. मिसाळ सर आपण जाऊया तिथं, सगळेजण भेट देऊया. आणि आता जी परिस्थिती आहे सध्याची, तर पुन्हा आपण पाठपुरावा करू. ठीक आहे.
आणि ज्या काही बाकीच्या आपल्या लोकलच्या अडचणी असतील, काही पेशंटला मदत येईल तर कधीही आमची टीम तयार आहे. हो. तुम्ही कधीही सांगा. आणि एखादा पेशंट इन केस खूप गरीब आहे, त्याचा दवाखान्यात सीएम फंड देऊन पण भागत नाही, अशा वेळेस आपले जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडके संवेदनशील आमचे एकनाथ शिंदे साहेब हे स्पेशल केस म्हणून जास्तीत जास्त निधी सुद्धा आपल्याला देतात. बर 1-2 मिनिटं आपण चहा नाश्ता घेऊया आणि मणक्याचे किंवा तुमचं जे पेशंट असेल ते तिथं दाखवा. तिथनं सीएम फंड त्या मगर हॉस्पिटलला आहे, तिथंही आपण त्यांना मदत द्यायचा प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट, अजून तुम्हाला काय गरज लागत असेल तर आम्ही सगळे आमचे काम सोडून दिवसभर तुम्ही बघता आणि सरकारी दवाखान्यात उभं असतो डिलिव्हरी होत तर बरं का सर. टीम चांगली आहे. म्हणजे काम करायला आम्ही म्हणत नाही, फक्त जी काही प्रॉब्लेम्स असतील आमचंही चुकत असेल तिथंही आम्हाला हक्काने सांगा की बाबा ताई इथं राहतंय आपलं ह्या भागातलं असं. कारण सर आपण मागं सरकारी दवाखान्यात जाऊन आमचं तुम्हालाही एक निवडते नाही कॅमेऱ्यासमोर, आम्ही जी सोनोग्राफी मशीन आणली त्याचा एकच दिवस वापर ते करतात, ते रोज वापर व्हावा. काय होतंय की सोनोग्राफी मशीन आपल्या पाठपुराव्याने दिली इथं, पण त्याला जो रेडिओलॉजिस्ट लागतोय आपल्याला तो त्यांच्याकडून आलेला नाहीये. तो आठवड्यातनं एक दिवस येतो आणि तेवढ्या एकच